लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अवघ्या काही तासांवर आला तरी महाविकास आघाडीमधील धुसफूस अद्याप चालू आहे। महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या उबाटा गटाकडे आला आहे, परंतु काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी या जागेवरील त्यांचा दावा सोडलेला नाही। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले। उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करतात। विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांची कोंडी होत आहे। दरम्यान काँग्रेसने विशाल पाटलांना कारवाईचा इशारा दिलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू। विशाल पाटलांनी पक्षशिस्त मोडली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करू। आम्ही अजूनही विशाल पाटलांना समजावत आहोत, यामध्ये आम्हाला यश मिळेल असं आम्हाला वाटतं। दरम्यान विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास ठाकरे गटानेही व्यक्त केला आहे। ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं आहे, त्यात आता बदल होणार नाही। मागच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे शेतकरी संघटनेच्या तिकिटावरती लढले होते, तेव्हा त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे यंदा ते पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करतायत। मात्र काँग्रेस नेतृत्व योग्य ती पावलं उचलेल आणि अर्ज मागे घेण्याची वेळ येईल किंवा त्याची अंतिम तारीख असेल तेव्हा विशाल पाटील तो अर्ज मागे घेतील, असे चंद्रहार पाटलांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। अजून विड्रॉल व्हायचं आहे, विड्रॉल पर्यंत आमचा प्रयत्न चालू आहे। पक्षशिस्त मोडली तर कारवाई पण करू, पण आमचं त्याला विशालला समजवणं चालू आहे, त्याच्यात आम्हाला यश येईल।